25 आणि 20. ओके, चला आपण स्टार्ट करूयात. मॅम, गुड आफ्टरनून. मला सगळ्यात आधी तर आय रिअली अप्रिशिएट की तुम्ही आधीच जॉईन झाला वेळेच्या आधीच्या. तसं नाहीतर मला थोडंसं कॉल वगैरे करावं लागतो, बट तुम्ही लगेच जॉईन आधीच झालेला होता. थँक्यू मॅडम. सो मला ना हे विचारायचं होतं मॅम, की आपल्या व्हिडिओज जे मुलांना आपण दाखवतोय, तर ते कशावरती दाखवतोय? आपल्याकडे स्मार्ट टीव्ही आहे, डिजिटल बोर्ड आहे, काय आहे आपल्याकडे? लॅपटॉप, कॅम्प्युटरवर दाखवतो मॅडम. आपला साधा आपला कम्प्युटर? हो, साधा. अच्छा मॅम, पण कम्प्युटरची आपली स्क्रीन छोटी असते ना, तर त्याच्यासमोर जास्त मुलं नाही फिट होऊ शकत आहे ना. ते मागे जे वस्तू एक एक क्लास घेतो आम्ही. एक क्लास असतो, 10वीचा क्लास, आणि मग 8वीचं असलं की 8वी, 9वी असली की 9वी, अशा प्रकारे येतात. त्याच रूम मध्ये सेट केलेला आहे आणि तिथेच तो वर्ग नेऊन तिथे घेत असतो. अच्छा, तुमच्याकडे कम्प्युटरच्या ऐवजी मोठी स्क्रीन नाहीये का? प्रोजेक्टर वगैरे नाहीये का? प्रोजेक्टर वगैरे होतं आमच्याकडे, पण तो आम्ही दुसऱ्या शाळेला दिलाय, इंग्लिश मिडियमच्या शाळेला. काही कामानिमित्त ट्रेनिंगच्या वेळेस नेलेला आहे, तर तो आलेला नाहीये, त्याच्यामुळे आम्ही तो. मॅम, तर मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही ना मागवून घ्या आणि मग त्या कम्प्युटरलाच प्रोजेक्टर जोडला की त्यांना मोठ्या स्क्रीनवर दिसेल. कारण छोट्या स्क्रीनवरती ना समोरची जी 7-8 मुले त्यांनाच व्यवस्थित दिसत असेल, आणि कम्प्युटरचा आपला जो आवाज आहे तो पण काही एवढा खूप लाऊड नसतो, तर मागच्या मुलांना ऐकायला पण जात नसेल आणि नीट दिसत पण नसेल. तर चला ठीक आहे, आता तुम्ही नक्की ते करा अरेंजमेंट. मागवून घ्या, तुमच्याकडे प्रोजेक्टर आहे तर. प्रोजेक्टर आहे, पण ते नेलं होतं दुसऱ्या शाळेमध्ये, इंग्लिश मिडियम कडे प्रशिक्षणासाठी नेलं होतं, तर ते अजूनपर्यंत आणलेलं नाहीये. हा, तेच कोणाला तरी सांगून ना मागवून घ्या, ती तशी पण तुमचीच वस्तू आहे ना. मॅम, मराठी मीडियमची शाळा आहे आपली? हो, मराठी मीडियम. आणि कितवी ते कितवी आहे? 1ली ते 10वी पर्यंत आहे. 1ली ते 10वी पर्यंत आहे. चालेल, मी आधी विद्यार्थ्यांशी बोलते थोडंसं, त्यांना मग फ्री करून वर्गात पाठवूया आपण. 10च मिनिटं लागतील आणि मग मी तुमच्याशी बोलते मग. तर मॅम, 10वीचे जे विद्यार्थी आलेत ना 2, त्यांना आधी पुढे बोल. समोर धरा, काय विचारतात त्याचं उत्तर सांगायचं. सुरू आहे आपलं, हे वगैरे सुरू आहे. मॅडम, नाव सांग तुझं. माझं नाव कल्पना नेताम, वर्ग 10वा. व्हेरी गुड, कल्पना. आणखी कोण आहे 10वीचं? माझं नाव परमेश्वर आचला, वर्ग 10वा. अच्छा, ओके. तुम्ही दोघांनी मला ह्यापूर्वी कधी पाहिले मुलांना? हो, आजच पाहिलं? नाही, पाहिलं क्लासमध्ये. अच्छा, काय शिकवलं मी? आज तुम्ही सायन्स शिकवलाय. हो, कोणता धडा होता बेटा? विद्युत धारा. हा, आणि कोणता टॉपिक शिकलो आज आपण? तुम्ही कोणत्या नावाने जॉईन झालेलात आज? मुरुमगाव. हा, राईट. ठीक आहे. ते कम्प्युटर वरून जॉईन करतात, त्याच्यामुळे तुमचा कॅमेरा ऑफ असतो, है ना? हो मॅडम. हा, ठीक आहे. ओके. तुम्हाला ऑनलाईन शिकवलेलं समजतं बेटा? समजते मॅडम. समजतं. 10वी मध्ये तुम्ही टोटल तुमची किती आहे संख्या? किती टोटल विद्यार्थी आहात? 30 आहेत, बट 26 प्रेझेंट आहेत. आज 26 प्रेझेंट आहेत. ओके. तुम्ही रोज असं लाईव्ह जॉईन होता सकाळी 11:30 वाजता? मॅडम. ओके, छान, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला बाकीचे विषय पण समजतात, गणित वगैरे शिकवलेलं ऑनलाईन? हो मॅडम. फायदा होतोय तुम्हाला त्याचा अभ्यासामध्ये? हो मॅडम. होमवर्क करता तुम्ही? होमवर्क दिलेला हो करता? होमवर्क पण करता तुम्ही? ओके, ग्रेट. खूप चांगली गोष्ट आहे ही. ठीक आहे. तुम्हा दोघांना आता 10वी नंतर काय घ्यायचंय, म्हणजे करिअर कशामध्ये बनवायचंय? मला सायन्स घ्यायचं आहे मॅडम. सायन्स घ्यायचंय. सायन्स घेऊन काय करणार बेटा पुढे? काय ठरवलंय?
नाही मॅडम, आता नाही ठरवलं मॅडम. अच्छा, फक्त सायन्स घ्यायचं एवढं नक्की आहे. ओके, ग्रेट, छान. तू सांग बेटा. मला आर्ट घ्यायचा आहे. आर्ट्स घ्यायचंय तुला. ओके, ग्रेट, ठीक आहे. तुम्ही इथेच बसा. फक्त आता 9वीच्या मुलांना पुढे बोलवा. मला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. तर ती सगळ्या मुलांना मग मी एकत्र सांगेन. हा बेटा, नावं सांगा तुम्ही जे 9वीचे आले आहात. माझं नाव मयुरी याचला. माझं नाव भूसागर नमस्कार मला. बेटा तुझं नाव परत मोठ्याने सांग, कळलं नाही मला. माझं नाव भवसागर आमडार, वर्ग 9. अच्छा, ओके. मयुरी आणि भवसागर. हो मॅडम. ओके, ग्रेट. अच्छा, तुम्ही मला पाहिले मुलांनो? हो मॅडम. काय शिकवले मी तुम्हाला? आता लेटेस्ट मी गेल्या आठवड्यामध्ये काय शिकवलेलं आठवते? आपण एक ना खूप अशी ना हसायला येईल अशी एक ऍक्शन केलेली हाताने, आठवते ती ऍक्शन? हो मॅडम. होती ती. आपण स्वतः हाताने ऍक्शन्स पण करतो ना क्लासमध्ये, जिथे जिथे गरज असते. अच्छा, मला सांगा धड्याचं नाव तरी सांगा. आपला कुठला धडा चालू आहे आता 9वी मध्ये? पण जो टॉपिक आठवतो तो सांग. टॉपिक आठवतो तो सांग. नाही, गतीचे नियम आपला धडा संपला बेटा लास्ट टर्म मध्येच. आता आपण दिवाळीनंतर नवीन धडा चालू केलाय ना. हो मॅडम. हा, मग काय होता तो? नवीन धडा कोणता चालू केलेला आपण? पाठाचं नाव विसरून गेलो मॅडम. अरे मग तेच काहीतरी आठवत असेल ना, टॉपिकचं नाव तरी आठवत असेल. अच्छा, बरं मला सांगा, काल पण 3 वाजता जॉईन केलं असेल ना तुम्ही दुपारी? हो मॅडम. हा, काल काय शिकवलं मॅमनी आणि कोणता विषय होता ते तरी आठवत असेल. आत्ताच कालच काल तर गणित होता. गणित होतं. आणि काय शिकवलं? कोणता धडा शिकवला काल? किंवा कोणता स्वाध्याय सोडवून घेतला मॅमनी? स्वाध्याय नाही, काल इंग्लिशच्या होता आमच्या. हा, इंग्लिश मध्ये काय शिकवलं मॅमनी? तो काय, हा, बोलण्यापूर्वी विचार करा, हा वाला धडा. इंग्लिशच्या कोणता? अच्छा, इंग्लिश मध्ये बोलण्यापूर्वी विचार करा असं त्याचं ट्रान्सलेशन होतं. बरं, ठीक आहे, कळलं बेटा, कळलं, काय हरकत नाही. अच्छा, मला सांगा, तुम्हाला कोणता विषय ऑनलाईन, आता तुम्ही हे खूप छान आहे की तुम्ही नेहमीच आता रोज लाईव्ह जॉईन करता, तर तुम्हाला कोणता जो विषय आहे तो खूप छान समजतो, आवडतो ऑनलाईन मध्ये? विज्ञान. अच्छा, तर विज्ञानामध्ये मला वाटते तुम्हाला 2 टीचर आहेत. एक तर मी घेते आणि दुसऱ्या दीपिका मॅम पण घेतात. दोघांचं पण आवडतं शिकवलेलं? हो मॅडम. अच्छा, मी समोर आहे म्हणून मी माझं शिकवलेलं आवडतं असं म्हणायची गरज नाहीये बरं का. नाही मॅडम, तुम्ही छान शिकवता. अच्छा, चला, थँक्यू सो मच. समजते पण. ओके, ग्रेट. अच्छा, मला सांगा तुम्हा दोघांना काय करायचंय, कशात करिअर बनवायचंय? मला आर्ट घ्यायचे आहे, कारण सायन्स नाही जमत. अच्छा, आणि आर्ट्स घेऊन काय करणार बेटा? तू आताशी 9वीत आहे, तुला कसं माहिती सायन्स नाही जमत? जमू मॅडम शकतं. असं सांगतात की आपल्याला जे जमते तेच घ्यायला पाहिजे. तुला आता मराठीमधून जरी तू सायन्स मध्ये आता कमी मार्क्स मिळतात, कुठल्या विषयात जास्त चांगले मार्क्स मिळतात तुला? मराठी, अजून सगळे. हा, मग तेच ना, मग सायन्स मध्ये पण तुला चांगलेच मार्क्स मिळतात ना, सायन्स आणि गणितामध्ये. तू सायन्स घेऊ शकते, फक्त थोडा अभ्यास जास्त करावा लागेल. बरं, ठीक आहे, आपण त्या गोष्टीवर डिस्कस करूया. अच्छा, भवसागर, तुला काय करायचं बेटा? मला सायन्स. तुला सायन्स घ्यायचंय? ओके, ग्रेट. आणि सायन्स घेऊन पुढे काय करायचं नाही ठरवलं अजून? आता ठरवलं नाही.
अजून नाही ठरवलं. बरं, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. अच्छा, आता 8वीची मुलं या समोर कॅमेराच्या. अच्छा, बोलला प्रश्न नावं सांगा मुलींनो. माझं नाव आहे ऋतू मनेश मळावी. काय, परत फक्त नाव सांग. ऋतू मनेश मळावी. ऋतू. ओके, ठीक आहे. माझे नाव आहे गणेश मंजुराम सोरी. गणेश. ओके. 8वीचे तुम्ही दोघं आहात? हो मॅडम. अच्छा, मुलांना तुम्हाला शिकवलेलं समजतं ऑनलाईन? हो मॅडम. तुम्ही 4 वाजताच्या क्लासला जॉईन होता? हो मॅडम. अच्छा, काल काय शिकवलेलं? उष्णतेचे परिणाम व काल उष्णतेचे परिणाम शिकवलं मॅमनी. हो मॅडम. अच्छा, एक मिनिट हा, मी बघते. कारण ना मी 8वी मध्ये शिकवत नाही ना, त्याच्यामुळे मला 8वीची एवढी कल्पना नाही. अच्छा, मुलांना तुम्हाला कोणता विषय सगळ्यात जास्त चांगला आवडतो ऑनलाईन मध्ये? विज्ञान. विज्ञान. आणि अजून? फक्त विज्ञानच? मॅथ. मॅथ्स पण आवडतो. अच्छा, ठीक आहे. ओके. मला तुमच्या कालच्या टाइम टेबल मध्ये मराठी मीडियम 8वी साठी हिस्ट्री दाखवते. प्रमोद सरांची क्लास होती असं दाखवते काल. नाही मॅडम, आम्हाला काल कुठलं क्लास? विज्ञान. विज्ञानच झाला ना? काल क्लास नाही घेतला. नाही घेतला. ठीक आहे, सांगा ना मग त्यांना. काल बाजार होता असं सांगा मॅडम. कालचे क्लास तुम्ही जॉईन नाही केला? नाही मॅडम, काल बाजार होता तर दुपारून बाजारात थोडं हे असते तसं सांगा. अच्छा, ओके. म्हणून मग तुम्ही परवा दिवशीच सांगताय मला. हो मॅडम. पण परवा दिवशीच्या पण क्लासमध्ये बेटा मला इथे ना केमिस्ट्री दाखवते आणि दीपिका मॅमची क्लास दाखवते. तर त्यांनी तुम्हाला दुसरा कुठला तर धडा शिकवला असेल, अणुशी रिलेटेड वगैरे असं काहीतरी. बरं, ठीक आहे, चला, काय हरकत नाहीये. तुम्हाला आठवत नाहीये तर तुम्हा दोघांना काय करायचं आहे 10वी नंतर? आर्ट घ्यायचं. नाही ठरवलं मॅडम. नाही ठरवलं तू अजून? तू पण नाही ठरवलं गणेश? सायन्स. सायन्स घ्यायचंय. ओके, ग्रेट. अच्छा, आता तिथे बाकीचे पण विद्यार्थी आहेत. तर आपल्याकडे वेळ कमी आहे ना, म्हणून मी सगळ्यांशी आता कॉमन बोलते, एकाशी बोलण्याच्या ऐवजी. की मुलांना बघा, तुमच्या मॅमनी पण कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, माझ्या पण बाजूने सांगते की 10वी नंतर बघा, सायन्स घेतल्यावर आपल्याला सगळेचे सगळे विषय इंग्लिश भाषेतून असतात, माहिती ना तुम्हाला? गणित पण इंग्लिश मधून, सायन्स पण इंग्लिश मधून, सगळंच इंग्लिश मधून असेल. तर मग, आणि आपण आता मराठी मीडियम मधून शिकतोय, तर पूर्व तयारी म्हणून ना आपण काय करायचं माहितीये? तुमची 8वी ते 10वीचे बघा सायन्स आणि मॅथ्सचे पुस्तकं जे आहेत, त्याच्यामध्ये बघा कंसामध्ये ना इंग्लिश मध्ये त्याचे जे आहेत मिनिंग्स दिले. थांबा, मी तुम्हाला आता स्क्रीनवर दाखवते. आताच क्लास घेतला तर स्क्रीन ओपनच आहे ना ती शेअर करताना पण बघा, तसं तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगतच असते की कशाला काय काय म्हणतात. हे आहे कंसामध्ये बघा, असं प्रत्येक ठिकाणी जे आहेत ते इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात ती नावं दिलेली आहेत. तर हे तुम्हाला काय करायचंय? पाठ करायचंय आतापासूनच. आता जे 10वी मध्ये मुलं आहेत, 10वीची परीक्षा झाली ना बोर्डाची, 3 महिने जवळजवळ सुट्टी असते. ती सुट्टी अशीच वाया न घालवता तुम्हाला 8वी 9वी 10वी तिन्ही गणित आणि सायन्सची पुस्तकं काढून हे शब्दार्थ लिहून पाठ करावे लागतील. आणि बाकी जे आता 8वी 9वी ते तुमच्याकडे आता शिकतच ते पाठ करत जायचे. त्याच्यामुळे 8वीच्या मुलांनी आताच सुरुवात केली पाठ करायला, तर त्यांना अजून सोपं पडेल पुढे जाऊन. तर नाहीतर काय होतं माहितीये मुलांना, काही समजतच नाही. गेल्यावर ना 4-5 महिने काही समजतच नाही की नक्की काय शिकतो. आणि मग तेव्हा जाऊन सगळेच्या सगळे शब्दार्थ एकत्र पाठ करायला लागतात. मग त्यावेळी खूप जास्त ना परीक्षा म्हणजे अभ्यासाचं बर्डन वाढतं आपल्यावर, ओझं वाढतं. ते एकदम वाढवण्यापेक्षा त्यापासून आपण केली पूर्वतयारी की तुम्हाला ते सोपं पडेल. ठीक. अच्छा, आता ना मी एक मॅम, हे मी तुम्हाला विचारते, तुमचे जे विद्यार्थी आहेत ना,
हो. सायन्स आणि मॅथ्स विषयमध्ये ना जे विद्यार्थी, आता मी तर त्यांच्याशी बोललीस, मला बरेच स्मार्ट वाटतात ते विद्यार्थी. तर आता आपलं उद्या एक स्पेशल सेशन आहे, एक हा. स्कॉलरशिप बद्दल आपण सांगणार आहोत. लाईव्ह तुम्ही, स्कॉलरशिप तुम्ही लाईव्ह तर जॉईन करतायत. आज जसं जॉईन झाला 11:30 वाजता, उद्या हा सगळ्या विद्यार्थ्यांना जॉईन करवा. पूर्ण सगळे सगळेच विद्यार्थी आपल्याला हवे असतील. मला म्हणजे वाटते पूर्ण टोटल 8वी ते 10वीचे विद्यार्थी सगळे हवे असतील आपल्याला. तर भले त्यांना मग मागे मॅम कम्प्युटरला स्पीकर वगैरे लावण्यासाठी आहे का? ऍटलीस्ट दिसत नाही तरी मागे आवाज. स्पीकर अरेंज आहे ना आपलं? अरेंज आहे मॅडम. ओके ओके ग्रेट. मग तेच विद्यार्थी मागे असले तरी पण कमीत कमी ऐकून तर घेतील. तर जे विद्यार्थी ना सायन्स आणि मॅथ्स मध्ये खूप स्मार्ट आहेत ना मॅम, त्यांना ती स्कॉलरशिपची एक्झाम देऊ द्यात. स्कॉलरशिपच्या एक्झाम मधून ते क्रॅक झाले की जेवढं त्यांना शिकायचंय फ्री मध्ये एक संस्था आहे लोधा म्हणून, तर ती त्यांचा सगळा खर्च उचलेल. म्हणजे एक प्रकारे ती त्यांना अडॉप्ट करते त्यांच्या शिक्षणासाठी. तर त्याचे आपण क्लासेस वगैरे पण कंडक्ट करणार आहोत. बघूयात तो कसा प्लॅन होतोय आपला. पण त्याच्याबद्दल सांगण्यासाठी उद्या आपलं नॉर्मल वर्ग नाही होणार, पण आपले हे म्हणजे 11:30चा वर्ग, 11:30चा वर्ग आपला नॉर्मल क्लास नाही होणार. हे आपण स्कॉलरशिप बद्दल सगळ्या शाळांना माहिती देणार आहोत. तर आता मुलांना तुम्ही सगळ्यांनी ऐकलं ना, तर उद्याचा क्लास जो आहे तो एकदम लक्ष देऊन ऐका. नोटबुक पेन घेऊन बसा. इन्फॉर्मेशन जी इम्पॉर्टंट वाटेल ती तुमच्या भाषेमध्ये लिहून काढा, आपण जसं नोट्स लिहून घेतो. ठीक आहे. आणि मग पुढे काय काय करायचे ते मॅम तुम्हाला टाइम टू टाइम गाईड करतील. ठीक आहे मॅम. आता विद्यार्थी गेले तरी चालेल वर्गामध्ये, मी आता फक्त तुमच्याशी बोलते. ठीक आहे मॅडम. मॅम मला ना ऍक्च्युअल मध्ये खरं एवढं चांगलं वाटतंय की माझ्या आता खूप साऱ्या स्कूल्स बरोबर मीटिंग चालू आहेत. तर मला वाटतं तुमची जी आहे ती 60वी किंवा 62वी शाळा असेल. असं 1 to 1 सगळ्यांशी मी मीटिंग घेते ना. म्हणजे आपले नागपूर मधले जेवढे पण भामरागड, देवरी, अहेरी ह्या 9 रिजन्स आहेत आणि त्याच्यामधल्या आश्रम शाळा सगळ्यांशी मीटिंग चालू आहे. बट एकतर तुमचे लाईव्ह क्लासेस चाललेत ते आणखी पण होत्या, बट मुलं जेवढं प्रॉम्प्टली आन्सर देतात आहेत आणि लाईव्ह क्लासेस ते रेग्युलरली बघतात आहेत, तर ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. तर मध्ये त्यांना क्लास आठवलं नाही, मागच्या आठवड्यात थोडं ते क्रीडा स्पर्धा वगैरे होत्या. हे विद्यार्थी काही क्रीडेला गेले होते, त्यामुळे थोडस मिसिंग, त्यांचं थोडस मिसिंग झालं असेल. क्रीडामध्ये पण काही विद्यार्थी यामधले होते, त्यामुळे त्यांचं काही क्लासचं नेम वगैरे बरोबर सांगता आलं नाही त्यांना, थोडं नावाचं. ठीक. आपला बहुतेक तो गुगल फॉर्म जो टाकलेला होता तो पण भरून झालाय तुमच्या शाळेचा, आहे ना? गुगल फॉर्म भरलाय सरांनी, सर भरलाय ना. 2-3 जे विषयवाले शिक्षक आहे, विषय सर, त्यांनी भरले. हो. बोरून गावचे एंट्रीज बघा किती आलेत आमच्याकडे. सगळ्यांचे झालेत भरून. 8वी पासून ते 10वी सगळ्या विद्यार्थ्यांचे एंट्रीज झालेत. ओके ग्रेट. तिन्ही वर्गाचे झाले ना? झालेले आहेत ना तिन्ही वर्गाचे. ठीक आहे मॅम. मॅम आता ना मी तुम्हाला 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगते, त्या प्लीज तुम्ही ना नोट करून घ्या. पहिली गोष्ट तर तुम्ही मुलांना आता असंच लक्षात ठेवलं तरी चालेल मॅम, वही पेनवरती लिहून असं काही नाहीये, कारण लक्षात राहण्यासारख्या सोप्या गोष्टी आहेत त्या. मुलांना तुम्ही लाईव्ह क्लास तर दाखवताच आहे ऑलरेडी, पण समजा काही आता जसं की कालचा त्यांचा क्लास मिस झालाय आणि कालच्या क्लासची रेकॉर्डिंग आज ग्रुपमध्ये आली असेल, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जिथे लिंक येते तिथेच. तर ते जे क्लास तुम्ही मग युट्यूब वरची जे रेकॉर्डिंगच्या लिंक आहेत ते मुलांना ज्यावेळी दाखवाल ना मॅम, त्यावेळी ना मुलांनाच मॉनिटर बनवा. एकेका 8वी मधून एक मॉनिटर, 9वी मधून एक आणि 10वी मधून एक, आणि त्यांना एखाद्या जुन्या रजिस्टर वरती किंवा वहीवरती डेट टाकून लिहायला सांगा. आजच्या डेट मध्ये आपण कोणता व्हिडिओ बघितला, धड्याचं नाव आणि टॉपिकचं नाव, टॉपिक, धड्याचं नाव आणि टॉपिकचं नाव आणि तारीख.
कोणत्या तारखेला आपण काय बघितलं, म्हणजे काय शिकलो आपण थोडक्यात. अच्छा. तर तो डेटा मेंटेन असेल ना मॅम, तर तुम्हाला पण ते ट्रॅक करायला सोपं जाईल की कुठल्या दिवशीच आपलं मिस झालंय आणि त्यांना रेकॉर्डिंग दाखवायचं आहे. हा. आणि दुसरी गोष्ट ही होईल की सिक्वेन्स मध्ये आपण जात असल्यामुळे मिस आउट झालेलं पण मधून मधून बघत असल्यामुळे मुलांना ते अजून जास्त चांगलं समजेल. तर ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जर जमली तर अजून छान होईल मॅम. प्रत्येक क्लासमध्ये की नाही टीचर ना होमवर्क देते विद्यार्थ्यांना, आणि आपण ऑनलाईन असल्यामुळे आपण त्यांना खूप लांब मोठा असा होमवर्क नाही देत. 15-20 मिनिटात होईल एवढाच होमवर्क असतो. तर आता जे आपले विद्यार्थी आहेत त्याच्यामधून एक असा विद्यार्थी निवडा जो स्वतः पण चांगला होमवर्क करेल, हुशार असेल, आणि तो दुसऱ्यांचं पण होमवर्क चेक करेल की त्याने केलंय की नाही. म्हणजे शिक्षकांचं बर्डन नाही वाढणार, विद्यार्थ्यांमध्ये पण प्रत्येक वर्गातून एक असा निवडावं लागेल, प्रत्येक हो, वर्ग येस येस. 8वीतून एक, 9वीतून एक, 10वीतून एक. तर असं मॉनिटर म्हणजे एक मॉनिटर रेकॉर्ड मेंटेन करायला, दुसरा मॉनिटर होमवर्क चेक करायला. कारण जोपर्यंत ते होमवर्क नाही करणार ना, ऐकलं विसरून जाणार. होमवर्क केल्यावर कसं परत एकदा त्यांची उजळणी होते होमवर्क करताना आणि चांगलं लक्षात राहील. तर आता हा जो उपक्रम आहे ना मॅम, जो आपण आता राबवायला सुरुवात केली ह्या वर्षीपासून, तर ह्या उपक्रमामुळे ना तुमच्या शाळेमधले जे काही निवडक विद्यार्थी मॅम खूप चांगल्या मार्क्सनी जे पास होतील त्यांना आपण आणखी नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटाव्यात म्हणून लॅपटॉप देणार आहोत फ्रीमध्ये. त्याच्यानंतर त्यांना स्कॉलरशिप देणार आहोत. अच्छा. आणि ते स्कॉलरशिपचं जे बोलले मगा, ते कसं ती सगळ्यांनाच वेगळी आहे. हा, ती वेगळं वेगळी आहे? आहे. ती वेगळी आहे आणि ती झाली तर चांगलीच गोष्ट आहे, पण ती नाही जरी झाली तरी पण आपण थोडीफार आपल्या बाजूने काहीतरी स्कॉलरशिप डेफिनेटली देऊ. आणि ज्या शाळा हा चांगला उपक्रम राबवतील ना मॅम, त्या शाळांना पण आपण काहीतरी देणार आहोत. तर हा आपला ह्या वर्षीचा प्लॅन आहे, पण हा आपला एवढा हाच वर्षीचा प्लॅन नाहीये. जसं मी मगाशी सांगितलं की आमचे त्याच दिशेने हा प्रयत्न चाललाय की 10वी झाली तरी पण मुलगा जोपर्यंत स्वतःच्या पायावर उभं होत राहील तोपर्यंत आपल्याकडून त्याला फुल सगळा जेवढा पण सपोर्ट हवाय, पैशाच्या बाबतीत म्हणा, चांगलं कॉलेज, युनिव्हर्सिटी निवडून दिलं त्याला, परत त्याला स्वतःच्या पायावरती जॉब शोधून पण त्याला स्वतःच्या पायावर उभं करणं. तर हा आपला असा लॉंग टर्म प्लॅन आहे. तर पण त्याच्यासाठी हा उपक्रम व्यवस्थित ह्या वर्षीपासून सुरू होणं खूप गरजेचं होतं. तर तुमच्या शाळेमध्ये तो ऑलरेडी चालू आहे, चांगल्या पद्धतीने चालू आहे. फक्त आता त्याला ना रेकॉर्ड करून त्याला एकदम रिफाईन केलं की अजून छान होईल. मग तुमच्याकडे पण असेल की एव्हिडन्स की आम्ही एवढे एवढे सेशन्स मुलांना दाखवलेले आहेत आतापर्यंत. तर ही एक मेंटेन करायचं. येस येस येस. तर ही पहिली एक गोष्ट महत्वाची होती. दुसरी गोष्ट मॅम, जसं मी मगाशी सांगितलं ना, आता उद्या जसं आपला स्पेशल सेशन आहे तसं ना आता प्रत्येक महिन्यातून एक दिवशी स्पेशल क्लास असेल. तर तुम्ही तर ऑलरेडीच लाईव्ह येत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं असं काही स्पेशल करायची गरज नाहीये. पण हा, तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगण्यात येईल की आपला स्पेशल क्लास जो आहे तो मोस्टली ना तो शनिवारी असेल. शनिवारी नॉर्मली आता शनिवारी असेल, शाळेच्या टायमिंग मध्येच असेल. 12:30 वाजता शाळा सुटते ना तो मुलांची, तर त्याच्या आधीच असेल, ज्याला 8वी ते 10वी सगळे मुलं एकत्र गरजेचे असतील. आणि ते असे स्पेशल टॉपिक्स असतील मॅम, जसं आता उद्या स्कॉलरशिप आपण डिस्कस करणार आहोत. पुढे जाऊन आपलं इंटरनेटचा वापर कसा करायचा, सायबर सिक्युरिटी, गुड टच, बॅड टच, करिअर काउन्सिलिंग, करिअरचे पुढे आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत, असे जनरल गोष्टी जेणेकरून मुलांना सर्वांगीण विकासाकडे मदत मिळेल त्यांच्या. तर ते महिन्यातून एकदा असतील. आता डिसेंबरचा तो क्लास जो आहे तो उद्या आहे. डिसेंबरचा स्पेशल क्लास आपला उद्या आहे. तर ह्या 2 गोष्टी. आणि उद्याच्या क्लासला सर्व कंबाईन मध्ये बसवायचे? हो हो, 8वी ते 10वी कंबाईन बसवायचे. अच्छा. 8वी ते 10वी कंबाईन बसवा त्यांना. ठीक आहे, ह्या 2 महत्वाच्या गोष्टी होत्या मॅम जे करायच्या आहेत. आता काही जनरल क्वेश्चन्स मी शाळेबद्दल विचारते. मॅम, 8वी, 9वी, 10वी पट संख्या किती आहे मुलांची? 8वी, 9वी, 10वी, 10वीला 30 आहे. 8वीलाही जवळपास 30च आहे ना आपले, ते तिकडे नेलंय रजिस्टर, तिकडे नेलंय. 30 आहे. कन्फर्म
ठीक आहे मॅम, 30च्या आसपास आहेत ना? ठीक आहे, 30 अंदाजच हवा होता. 30च्या आसपास आहे. ती 100 तिन्ही वर्गाची मिळून 101 आहे विद्यार्थी. 101 विद्यार्थी आहेत तिन्ही वर्गाचे. तिन्ही ओके, वर्गाचे. चालेल. आणि मॅम, तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही काय सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मीडियम स्टार्ट करायचं काय पुढे जाऊन प्लॅन आहे? नाही, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश ते सगळं आमचं डिपार्टमेंट ठरवत असते. त्यांनी जर म्हटलं सेमी इंग्लिश तरच सुरू होते, तिकडूनच येते ते सगळं आदेश वगैरे. आता आमचं मराठी मीडियमची शाळा आहे, तर मराठी मीडियमच आहे. आणि सेमी इंग्लिशचं जसं काही काही शाळांना सुरू केलेलं आहे, सेमी फुल इंग्लिश, ते वरून असते सगळं. वरून ऑर्डर येतो, आदेश येतो आणि त्याच्यानुसार होतंय ते. ठीक आहे मॅम. त्यामुळे आम्ही आमच्या लेवलला इंग्लिश Decide नाही सुरू करू करणं. हो, डिसाईड नाही करू शकत. हो. अच्छा मॅम, तुम्ही किती वर्षापासून आहात या शाळेमध्ये? मला इथे आता 4 वर्ष कंप्लीट झाले. 4 पूर्ण झाले. ओके, हो, 4 वर्ष आणि तुम्ही कोणता विषय घेता का एखादा? माझं सायन्सच होतंय. आता मी एच एम असल्यामुळे थोडा अच्छा. कामाचा व्याप वगैरे कामाचा हो. व्याप वगैरे असतो, तर त्याच्यामुळे क्लासेस कधी मिसिंग वगैरे होतात. माझं अच्छा. सायन्सच ओके, आहे. ग्रेट ग्रेट. मॅम, तुमच्या शाळेमध्ये 8वी ते 10वी मध्ये कुठला सब्जेक्ट टीचरची कमतरता आहे का? कुठल्या विषयासाठी आमच्याकडे मॅथ आणि हायस्कूलला मॅथ आणि इंग्लिशचे टीचर नव्हते. ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर इंग्लिशचं रुजू झालेलं आहे, पण मॅथचं आहेच नाहीये. त्यामुळे या सत्रामध्ये मॅथची खूप अडचण झाली. आता थोडा हा ऑनलाईन क्लास वगैरे आहे, तर मॅथचा थोडासा फायदा होत आहे. पण मॅथ्स टीचर अजूनही रुजू नाही झालेलं आहे 8 ते 10 ला. मॅम, मग टीचर. अच्छा मॅम, मग त्याच्यासाठी ना आपण एक आता काम मी पण करूया. त्यांचा लाईव्ह क्लास सुरू असला तर मॅथ मध्ये कालच मी वर्गात गेली, ते सुरू होतं. काही जे बहुपदीचं सेशन झालं किंवा समीकरण वगैरे, मग त्यांना थोडं हिंट्स वगैरे असं तसं सांगत असते, ते पाहतात. पण मॅथ परफेक्ट जो पाहिजे हो, टीचर नाही, बरोबर. मॅथचा टीचर नाहीये. त्याच्यामुळे मॅम, मग मॅथची आपण ना अडचण बघा होते. एक काम करूयात. हा ते आता मी जस्ट आयडिया देते, ते हा. कसं करायचं तिथे तुम्ही बघा, ते बेस्ट काय होऊ शकतं. हा. आपण ना एकतर तुम्ही ना 1-2 दिवसातच जेवढं लवकर होईल प्रोजेक्टर मागवून घ्या. कारण अच्छा. आपला जो स्पेशल क्लास खास करून असेल, ज्यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवायचंय, त्यावेळी मोठी स्क्रीन असेल तरच मुलांना ते समजेल, नाहीतर काहीच नाही समजणार. तर एकतर प्रोजेक्टर मागवून घ्या मॅम. आणि प्रोजेक्टर आल्यानंतर ना आपले 8वी 9वीचं तर नवीन आता घटक चाचणीचा नवीन सिलेबस असेल, तर हा. ते आपण 10 तारखेपासून चालू केलंय. तर आपल्या युट्यूब चॅनल वरती सगळ्या व्हिडिओज अपलोडेड आहेत लाईन वाईज. त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे, भाग 1 भाग 2. तुमचे जे हा. सर आता असतील ना, मी त्यांना शेअर करून स्क्रीन दाखवते पण थोड्या वेळामध्ये, की कुठे अच्छा. भाग 1 भाग 2 चॅनल वरती जाऊन कसं शोधायचं. तर तर ते तुम्ही टाइम टेबल बनवा, की 8वीला आणि 9वीला ते लाईनीमध्ये कसं आपल्याला दाखवता येईल. आपल्या शाळेच्या नॉर्मल टाइम शाळेमध्ये तुमचा बघा मॅथ्सचा पिरियड तसा पण जर फ्री जात असेल की नाही, टीचरच नाहीये, तर त्याच हा. वेळेमध्ये त्यांना तिथे प्रोजेक्टरच्या समोर बसून दाखवलं आणि तेच सेम मॉनिटरला आता या मेंटेन. ऑनलाईन क्लासेसमुळे मग जे ऑफ पिरियड वगैरे असतात त्यावेळेस मग हे आम्ही त्यांना एंगेज करतोय ऑनलाईन क्लासेस येस मध्ये. येस येस. मग त्यावेळी त्यांना तेच अगेन लाईनीमध्ये, जसं की आता बहुपदींचा धडा आहे, बहुपदींचे वर्गीकरण भाग 1 भाग 2, कारण एका पिरियड मध्ये तर होत नाही ना आपला धडा शिकवून. तर त्याच्या धड्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये सगळे भाग टाकलेले आहेत. तर बहुपदींचं वर्गीकरण आज भाग 1 बघितला, उद्या भाग 2 बघितला, असं लाईनीमध्ये त्यांना दाखवा. लाईनीमध्ये दाखवल्यावर डेफिनेटली त्यांना समजेल मॅम. कारण लाईव्ह क्लासेसचं पण कसं होते, काही काही क्लासेस अधूनमधून त्यांचे मिस झाले तर मग त्यांना ते समजणार नाही. त्याच्यामुळे सुरुवातीपासून परत दाखवा त्यांना. आता एकदा लाईव्ह क्लासमध्ये बघून झाले, परत आता लाईनीमध्ये बघतील ना, पुन्हा डेफिनेटली पुन्हा त्यांना पूर्ण सेशन दाखवायचे. पूर्ण सेशन दाखवायचे त्यांना. पूर्ण सेशन्स परत दाखवा त्यांना, तर त्यांना अच्छा. डेफिनेटली समजेल. अच्छा अच्छा, ठीक आहे. रिपिटेशन करायचं. क्लासेसचं रिपिटेशन. हो हो. क्लासचा टीचर समोर असतात तेव्हा कसं समजलं असतं, तसं त्यांना डेफिनेटली समजेल. लाईनीमध्ये दाखवा, परत एकदा दाखवा 8वी आणि 9वीला. आणि 10वीला सुद्धा, 10वीला पण जमलं तर सेम गोष्ट सुरुवातीपासून एकदम वर्षाच्या, कारण आता तर त्यांना फुल पुस्तक येणार आहे. 10वीचं मॅथ्स पण डिफिकल्ट आहे, बोर्डाची एक्झाम त्यांना द्यायची आहे. तर 10वी वाल्यांना इवन मी तर म्हणेल, जर शक्य झालं तर 10वी वाल्यांना शाळा संपल्यावर संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळी त्यांच्याकडे फ्री असतो,
तेव्हा पण त्यांना दाखवा, कारण 10वीचा तर पूर्ण वर्षाचा सिलेबस आहे. हे 8वी 9वीला तर आता 10 तारखेपासूनच दाखवायचंय, आपल्या नोव्हेंबरच्या 10 पासून, पण 10वीचं तर फुल इयरचं आहे. तर ना बघा, तुम्हाला मुलांकडूनच हवं तर हे मी जसं सांगितलं ना, हे फक्त एक आठवडा करून बघा आणि त्याच्यानंतर हवं तर मुलांकडूनच फीडबॅक घ्या की त्यांना किती समजतं. है ना? असं करा तर डेफिनेटली अशा प्रकारे ना मॅथ्स टीचरची तुमची कमतरता डेफिनेटली पूर्ण होईल. कमीत कमी त्यांना 80% तर समजेल, एवढं तर समजेल की त्यांना 50% 40% तरी मार्क्स मिळतील मॅथ्स मध्ये, आणि चांगली प्रॅक्टिस केली तर चांगले मार्क्स पण मिळतील. हो, मॅथ्सचा सराव आणि प्रॅक्टिस करणं आवश्यक असते मॅथ्सचं. येस येस मॅम. आणि दुसरी गोष्ट, झालं आता हे आपलं नॉर्मल इम्प्लिमेंटेशन प्लॅन बद्दल. मला सांगा, तुमच्याकडे जे विद्यार्थी आहेत हे ह्यांचे पालक प्रामुख्याने काय व्यवसाय करतात? प्रामुख्याने यांचं काहींकडे शेती आहे, काही मजुरीवाले आहेत. मजुरी, काही धंदा वगैरे असं मजुरी करतात, आणि शेती आहे काही पालकांकडे, असं आहे. अच्छा. हा, मजुरी मॅम, करणारे, शेती करणारे, काही कुठला मिळालं रोजी वगैरे, अशाच प्रकारचे पालक आहे. खूप साधारण नाही, सामान्य घरचेच असे आहे विद्यार्थी. ओके. मॅम, हे जे तुमची शाळा किती जुनी आहे? आमची शाळा 74 ची ओपनिंग आहे मॅडम. 74. 74. हा, ओके. ओपनिंग आहे तेव्हा सुरुवातीला पहिले सेशन सुरू झाले, मग 9वी 10वीची बॅच जवळपास 84 वगैरेला आली असेल, 10वीची बॅच. करेक्ट करेक्ट. तर हे जे विद्यार्थी आहेत तुमच्या शाळेमधून जे पास आउट होतात, मला माहितीये की 10वी झाल्यावर विद्यार्थ्यांशी तसं डायरेक्ट काय संपर्क राहत नसेल, तरी पण हा. आपल्याला इकडून तिकडून जशी माहिती मिळते, आता जसे तुम्ही पण तिथे 4 वर्षापासून आहात, तर असे किती विद्यार्थी असतील की तुमच्या शाळेमध्ये त्यांनी जे शिक्षण घेतले त्याच्यानंतर पण उच्च शिक्षण घेऊन ते चांगलं काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभे राहतात, असे किती टक्के विद्यार्थी असतील? काही विद्यार्थी ग्रॅज्युएशन वगैरे करत आहेत. ग्रॅज्युएशन करत आहेत, आणि जॉबवर अजूनपर्यंत काही माझ्या बिफोर लागले असतील इथले काही विद्यार्थी. सध्याच्या या 4 वर्ष ग्रॅज्युएशन वगैरे सुरू आहे विद्यार्थ्यांचं. त्याच्यानंतरही कुणी पोलीसमध्ये वगैरे काही ट्रेनिंग वगैरे, काही प्रायव्हेट शाळांमध्ये वगैरे गेले आहेत शिकायला. ग्रॅज्युएशन सुरू आहे. काही आपल्या शासकीय शाळांमध्येच आहेत, काही प्रायव्हेट शाळांमध्ये ऍडमिशन घेतलेले आहेत. आणि पुन्हा त्यांचं एक असं होतं इथल्या पालकांचं, की इथे आमच्या सराउंडिंगच्या दृष्टीने इथे ज्युनियर व्हावं, असं बऱ्याच पालकांची मागणी होती. मागे त्यांनी एटीसी पर्यंत सुद्धा हा प्रस्ताव गेला होता की ज्युनियर पाहिजे, ज्युनियर पाहिजे, आणि आम्ही ते पाठपुरावा केला. आता ती वरच्या लेवलची बाब आहे. ते इथे सध्या 10वी पर्यंत, म्हणजे मग त्यांना धानोऱ्याला जावं लागते, तिकडे दुसऱ्या शाळांमध्ये हा. जावं लागते, सामोर जावं लागते. त्यामुळे करेक्ट. थोडीशी अडचण होते. आणि इथल्या ही शाळा त्यांना जवळ पडते, त्यामुळे ज्युनियरचं वगैरे होतं काही पालकांचं. असं मॅम, आहे. तुमच्याच आता हे कार्यकाळामध्ये 4 वर्षामध्ये असे किती विद्यार्थी असतील ज्यांच्याकडून म्हणजे घरची परिस्थिती म्हणा किंवा त्यांना अभ्यास झेपला नाही म्हणा, काही कारणास्तव मग सगळं सोडून ते शेतीकडे वळले, असे किती विद्यार्थी असतील, किती टक्के? असे विद्यार्थी असतील मॅडम 10-20% तर असतीलच, 20-25%. अच्छा. काही त्यांना कुठला हे नसला तर मग ते सोडून देतात, आणि कुठल्या घरगुती अडचणीस्तव, काही आरोग्याचं कारण म्हणा किंवा घरची परिस्थिती, अशा वेळेस ते सोडून देतात. मॅम, इथे मुलींच्या शिक्षणाला घेऊन पालक जागृत आहेत? हो, हो. पालक जागृत आहेत मुलींच्या शिक्षणा. इथे तर आमच्या शाळेमध्ये मुलीच जरा जास्ती ऍक्टिव्ह आणि उत्तरं वगैरे द्यायला अशा आहेत. मुलं थोडेसे घाबरतात. आमच्या क्लासचं असं. मुलं नाही घाबरतात, म्हणजे आणि कुठल्या ऍक्टिव्हिटीज असल्या, कुठलेही प्रोग्राम असले तर मुली झटपट पुढे सहभाग घे. घेतात, पार्टिसिपेशन घेतात. मुलं पण होत आहेत, पण मुली सगळ्या ऍक्टिव्ह आहेत, आणि पालक पण जागरूक आहेत मुलींच्या बाबतीत. आता त्यांच्या घरगुती प्रथा परंपरा ज्या आहेत त्या आहेत, त्यांच्या घरापर्यंत सीमित आहेत त्या. मुलींच्या बाबतीतल्या काही असतात त्या. हा, आणि ऍक्च्युली मी म्हणूनच हा क्वेश्चन केला. आधी बघा, काही हा, वर्षांपूर्वी तुम्हाला माहितीये हा. मुलींना शाळेतच नाही पाठवायचे, फक्त मुलांना शिकवायचे, मुलींना नाही, नाही. शिक्षणच इथे नाही. मुलींना वगैरे आणून देतात. मग काही जनरली कुठलं घरचं काम असलं तर तसं 1-2 दिवसाची सुट्टी वगैरे मागून, मागून येत असतात. अदरवाईज नाही. अच्छा मॅम, तुमच्या आता तुम्ही म्हणजे खूप साऱ्या गोष्टी प्रिन्सिपलवर डिपेंड असतात, तर हा. बाकी खूप साऱ्या शाळांमध्ये जवळजवळ 99% शाळांमधून हा फीडबॅक आला
की पालक मुलांना सुट्टीला घेऊन जातात, लवकर आणूनच देत नाहीत माघारी. ते कसं दीर्घ सुट्ट्या ज्या असतात दिवाळी आणि उन्हाळा, हम्म. याच्यामध्ये होते असं दीर्घ सुट्ट्या उन्हाळ्याच्या ज्या आहेत, पण तरी पण आता जो प्रवेशोत्सव कार्यक्रम झाला होतोय त्यामुळे सर्व विद्यार्थी येतात, पुन्हा 1-2 दिवस काही कामानिमित्त जातात. दिवाळी नंतरही मध्ये ब्रेक पडला थोडा 8-10 दिवस, आम्ही सांगितलं होतं, पण थोडे 8-10 दिवस थोडे लेट झाले मुलं. काही आले, काही लेट झाले. काही आले, Right. काही लेट झाले. Yes. आणि मधल्या पिरियड मध्ये जे नेतात 1-2 दिवसासाठी ते आणून देतात 2-3 दिवसानंतर दीर्घ सुट्ट्यांचा. मधला जो पिरियड असतो तेव्हा त्यांचं काही देवकाम असते किंवा कुठलं घरगुती काम असते तेव्हा आवर्जून येतात पालक आणि नाही म्हटलं तरी सुट्टी मागून नेतात, मग आणून देतात 1-2 दिवसांनी. हो, असते ठीक आहे. आता पालकांचं त्यांचं. हा, ते मुलं सोबत नाहीत राहत त्याच्यामुळे त्यांना थोडं जास्त वाटतं. मॅम, तुमच्याकडे मुलींसाठी दोघांसाठी जे वसतिगृह आहेत ते पक्क कन्स्ट्रक्शन झालेली बिल्डिंग आहे? हो, पक्का कन्स्ट्रक्शन आहे. मुलींचं वसतिगृह पण आहे, मुलांचं पण वसतिगृह आहे आणि शाळेची बिल्डिंग पण नवीन झाली आहे आणि आता एक नवीन टॅपचं काम सुरू आहे, एक बहुउद्देशीय हॉल ते पण काम सुरू आहे. ते पण काम म्हणजे सुरू आहे, इमारतीचं काम सुरू आहे आणि हे वसतिगृह आहेत, पूर्ण पक्क्या बिल्डिंग आहे. त्या जवळपास 2015च ओपनिंग आहे त्यांचं. ओके. तर तिथे मग सगळं व्यवस्था आहे, पिण्याचं स्वच्छ पाणी, क्लीन वॉशरूम्स, लाईट? पिण्याच्या पाण्यासाठी आरो आहेत, आरो लावलेले आहेत. शाळेमध्ये आहे, वसतिगृहामध्ये आहे आणि मुलींच्या तीन आरो आहेत. बाथरूम, टॉयलेट वगैरे त्यामध्ये नळ वगैरे आणि काही किरकोळ असले ते आम्ही मग रिपेअरिंग करून ते सुरू ठेवतो. कधी कधी तुटताट होत असते, पण ते सुरू केल्या जाते मग. मॅम, तुमच्या शाळेमध्ये वायफाय आहे का? वायफाय वायफाय म्हणजे इंटरनेट साठी वायफाय आहे मॅडम, आहे. वायफाय कनेक्ट आहे. आता जवळपास 1-2 महिन्यापासूनच ऑफिस थ्रू वायफाय कनेक्ट करण्यात आला. तर वायफाय आता ही जी VC आहे, वायफाय असल्यामुळे इथे VC जॉईन झाली, नाहीतर मागच्या सत्रात तर मला तिकडे गेटकडे वगैरे जाऊन बसावं लागत होतं. त्यामुळे वायफाय असल्यामुळे ते इथल्या इथे कनेक्ट होत आहे. नाहीतर या सत्रात वायफायचं पण PO ऑफिस कडून आम्हाला सर्व शाळांना वायफाय सप्लाय झालेला आहे, वायफायचं कनेक्शन. चला, हे चांगलं झालं. मॅम, लाईटचं काय आहे तिथे? लाईट सारखी जाते? लाईटचा प्रॉब्लेम पावसाळ्यामध्ये लाईन खूप त्रास द्यायची. पावसाळ्यामध्ये सारखं लाईन जायची असते, ते पावसाळ्यामध्ये रात्र कधी कधी. आता एवढ्यामध्ये आहे, सुरू आहे, रेग्युलरली असते. कधी मोसम वगैरे रोज नाही जात बदलला ना लाईट आता? नाही, आता नाही जात. गेली तरी 1 तास किंवा 1-2 तासामध्ये येऊन जाते. मात्र या पावसाळ्यामध्ये थोडस रात्र दिवस असं होतं मागे पावसाळ्यामध्ये. लाईन जायची. मॅम, तुम्ही सगळे शिक्षक पण तिथेच राहता का? हो, सगळे निवासानी असतात. काही कॉन्ट्रॅक्ट वाले वगैरे 1-2 लोक ते असं ज्यांच्या जवळचे करतात. बाकी आहे सर्वांना क्वार्टर्स वगैरे आहेत तिथे निवासानी. म्हणजे 24/7 मुलांबरोबरच? हो. ठीक आहे, चालेल मॅम. सुट्टी वगैरे असली संडेला वगैरे जातात, तसं संडे जाऊ वगैरेला. संडेला वगैरे जातात. ठीक आहे मॅम, माझ्या बाजूने झालंय सगळं विचारून. तर आता आपण ना, फक्त मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. मला तुमच्याकडे बघून आणि विद्यार्थ्यांकडून, तुमच्या स्कूलकडून खूप होप्स आहेत की ऍटलिस्ट बघा, इमॅजिन करा, तुमच्या स्कूलमधून एखादा जरी विद्यार्थी आता 10वी मध्ये चांगला पास आउट झाला आणि त्याच विद्यार्थ्याला आपण स्कॉलरशिप वगैरे मिळवून देऊन त्याचं पूर्ण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन जेवढं त्याला शिकायचं असेल ते स्कॉलरशिप वरती सगळं झालं आणि एकदा चांगलं शिक्षण झालं की प्लेसमेंट मिळवून देणं काही मोठी गोष्ट नाहीये. कुठे पण आपण ती मिळवून देऊ शकतो. तर काहीतरी तो बनला ना की सगळं गाव मोटिवेट होईल की असं आहे. आणि त्याचा रिझल्ट हा की तुमच्याकडे खूप सारे ऍडमिशन्स होतील ना. पेरेंट्स अजून जे आहेत ऑलरेडी शिकतात ते पेरेंट्स पण मग हे लेट वगैरे आणून देतात, हे थोडंसं कमी होईल की नाही. शाळा मिस नाही करायची, शाळामध्ये जाणं जे आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे. तर मला खूप होप्स आहेत तुमच्याकडून. तर आपण हे मी जसं सांगितलं तसं करूयात.
अँड लेट सी ह्या वर्षी आपल्याला मग काय रिझल्ट मिळतो. मग ह्या वर्षीचा आपला 10वीचा रिझल्ट कसा होता? मागच्या 2 सत्रामध्ये आमचा 90 अबाउच रिझल्ट होता. त्या 2 वर्षात. पण या सत्रातला रिझल्ट आमचा 66% होता. मागे त्याच्या बिफोर दोनही सत्रातला रिझल्ट 90 अबाव 90 होता. आणि अच्छा. मागचा आता जस्ट आता जो रिझल्ट आला तो 66% होता. आम्हालाही थोडस फील झालं होतं. विद्यार्थी पट जास्ती होता. 47 स्टुडंट होते आणि त्यामुळे मग ते पर्सेंटेज थोडं काही एक दोन विषयामध्येच थोडं हे झालं होतं. बाकी विषयामध्ये नाही, 1-2 विषयामध्ये थोडा दबला होता रिझल्ट. 66 होता. जास्त रिसेंट आणि त्याच्या बिफोर 90% होता. दोन-तिन्ही वर्ष 90 होता. मॅम नॉर्मली ना टॉपरचे किती टक्के येतात? नॉर्मली एका पहिल्या वर्षी आमचे 82% होतं. 82-75 या रेंज मध्ये होते विद्यार्थी. त्या वर्षीच्या टॉपरला 84-82, मागच्या बघा वर्षी आपण ना ह्या 70. वर्षी टार्गेट ठेवूया की आपला जो टॉपर आहे तो 88च्या पुढे तर जायला पाहिजे. है ना, आपण असं टार्गेट ठेवूया. आपण ठेवलं, त्यांना पुश केलं तर ते विद्यार्थी नक्की करतील. तर बघा व्हिडिओज वगैरे त्यांना दाखवा. पुढे आपण जाऊन ना मुलांबरोबर वर्कशीट्स वगैरे पण शेअर करू. बोर्डाच्या पद्धतीने बनवलेले पेपर्स वगैरे पण सोडवायला देऊ. ते काय नाही, आम्ही सॉफ्ट कॉपीज टाकू ग्रुपमध्ये. प्रोजेक्टर वरती तुम्ही त्यांना दाखवलं पुढे की ते बसून स्वतःहून सोडवतील. तर आणि त्याच्या उत्तराची जी आहे ती आन्सर की पण शेअर करू. ते पण मग ते स्वतः पण चेक करू शकतात त्याला बघून की आपण किती व्यवस्थित सोडवलंय. ठीक आहे मॅम, चालेल. तुमच्या बाजूने काय शेअर करायचं आहे तुम्हाला? हो, ठीक आहे सगळं. आता थोडं टीचर स्टाफ वगैरे नसल्यामुळे कधी अडचणी येतात. टीचर जसं मॅथ्सचं टीचर नाही, आता इंग्लिशचे टीचर्स आता जॉईन झाले. बाकी मराठी आणि हिंदीचे सर आहेत. आमचे सर आता इथेच जॉईन नाही झाले पण आहेत माझ्यासोबत. त्यांनीच सगळे हे जे याचं नियोजन वगैरे जे आहे क्लासेसचं अरेंज करणं लावणं त्यांचं सपोर्टिंग असते. क्लासेस अरेंज दाखवणं, विद्यार्थ्यांना हे करणं. मॅम ते सरांना जरा बोलवता का कॅमेराच्या हो, पुढे? आहेत ते ना मी ते. इथेच आहेत ना? नाही पण हो, कॅमेराच्या हो. समोर येते ना, ते मी हो, हो. युट्यूब वरती ना युट्यूबने आता ना नवीन हे केले, म्हणजे अजून एक नवीन सर्च बटन टाकलंय जे आधी नव्हतं, की मग चॅनल वरतीच व्हिडिओ शोधणं अजून सोपं जाईल तुम्हाला. तर ते जरा दाखवून देते तुम्हाला स्क्रीन करू. मोबाईल हवं तर आडवा पकडा म्हणजे मोठं दिसेल तुम्हाला थोडंसं. सर बघा, आपण ह्या चॅनल वरती गेल्यावर आपल्या नॉर्मल कम्प्युटर वरून असंच दिसते ना स्क्रीन चॅनल वरती गेल्यावरती. तर ना आधी बघा आपल्याला कुठे पण व्हिडिओ शोधायचे असेल तर हे वरती एकच सर्च ऑप्शन होता. आता इथे बघा खाली आल्यावर हे प्लेलिस्ट वरती हवं तर एकदा क्लिक करा आणि बाजूला प्लेलिस्ट वर क्लिक करून झाल्यावरती मग बघा बाजूला सर्च बटन आलेलं आहे इथे. तर इथे मी समजा ग्रॅव्हिटेशन आपला जो 10वीचा धडा आहे पहिला सायन्सचा तो टाकला. तर बघा मी ह्याला इंग्लिश मधून टाकलंय. तर इंग्लिश मीडियमची दिसते इथे पूर्ण खाली लिहिले व्ह्यू फुल प्लेलिस्ट. आणि ह्या प्लेलिस्ट मध्ये इथे बघा 9 व्हिडिओज आहेत आणि ह्याच्याच खाली बघा 10वीची गुरुत्वाकर्षणची मराठी मीडियम गुरुत्वाकर्षण लिहिले म्हटलं बघा ते मराठी मीडियम ह्याची पण पूर्ण प्लेलिस्ट आली. ह्याच्यामध्ये आपले 8 व्हिडिओज आहेत. तर मग इथे क्लिक केल्यावरती आतमध्ये तुम्हाला हे सगळे भाग लाईनीमध्ये दिसतील. तर हेच भाग जे आहेत त्यांना हे बघा पार्ट 1 पार्ट 2 असे सगळे दिसतील. हे बघा भाग 2 हे मुलांना मग लाईनीमध्ये दाखवायचे आणि त्याचाच मुलांना रेकॉर्ड जो आहे तो मेंटेन करायला सांगायचंय. हे मला वाटतं स्मार्ट विद्यार्थ्यांना हे तुम्ही स्वतः पण त्यांना शिकवलं ना युट्यूबवर जाऊन कसं शोधायचंय, विद्यार्थी ते पण स्वतःहून करतील. तर आता मॅम तुम्ही पण ऐकताय ना? हो, मी इथेच आहे. हा. इथेच ऐकते. हो. हो, तर ना बघा मॅथ्सचा टीचर नाहीये तुमच्याकडे तर मॅथ्ससाठी तर हे कराच. पण इंग्लिश 10वीला इंग्लिशसाठी पण जर केलं तर खूप बरं होईल, कारण इंग्लिशचा पण तुमचं 6-7 महिने टीचर नाहीये ना, 10वीचं मिस झालंय. मिसिंग फर्स्ट टर्म झालेलं पूर्ण आहे. मिस झालेलं आहे. मिसिंग झालेलं आहे. हो, तर 10वीसाठी जरा जास्त संध्याकाळी वगैरे पण जरा प्रोजेक्टर वरती त्यांना आणि आम्ही एक्स्ट्रा क्लासचं पण नियोजन केलेलं आहे आता.
एक्स्ट्रा म्हणजे सकाळला बिफोर आणि सायंकाळच्या वेळेस नियोजन झालेलं आहे. हा, तर classes, बघा तुम्ही classes. तुमच्या हिशोबाने कसं जमतंय, पण हा. ट्राय करा की कसं होऊ शकतं. सर मी की नाही चॅनलची ना लिंक पाठवते, तर तुम्ही प्लीज चॅनलला ना सबस्क्राईब करून घ्या. मॅम मी तुम्हाला आता जी लिंक पाठवते ना व्हॉट्सअप वरतीच पाठवते, तर तुम्ही काय बरं. करा, तुमच्या सगळ्या टीचर्सचा व्हॉट्सअप ग्रुप आहे का? हो हो, ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि आमच्या शाळेचा पण सेपरेट ग्रुप आहे. हा, तुमच्या शाळेचाच जो व्हॉट्सअप ग्रुप सेपरेट आहे ना टीचर्सचा, त्याच्यामध्ये ही लिंक टाका आणि सगळ्या टीचर्सला ना सबस्क्राईब करायला सांगा चॅनल. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही पण सबस्क्राईब करून घ्या आणि टीचर्सला पण सांगा. बरं बरं बरं. एक सेकंड. आपल्याला तिथे ग्रुपवर सेंड करावं लागेल, ग्रुपवर टाकावं लागेल. हा चालेल. हा, मी पाठवते तुम्हाला व्हॉट्सअप वरती मॅम लिंक, आता लगेच पाठवते. चालेल, हा. तर ना मॅम आपण आता काय करूया, मला कधी गरज पडली तर तसं तर मी डायरेक्ट फोन करेल तुम्हाला, पण बरं. कधी जर वाटलं की कुठल्या तरी टॉपिक बद्दल डिस्कस करायचंय तर मग एखादी आपण VC पण करू. पण अशी बघा आजची आपली VC झाली 45 मिनिट्स मध्ये झाली आपली, तर तसं शॉर्ट VCच असेल, अशी काय खूप लॉंग वगैरे नसेल, पण मी जे पण काय असेल कॉल करेल तुम्हाला. बरं. थँक्यू सो मच मॅम, नाईस टू टॉक टू यू. थँक्यू मॅडम, थँक्यू थँक्यू. चला ठीक आहे, आपण संपू शकतो हो. मीटिंग. ठीक. ओके ओके मॅडम. ओके मॅम.